हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आमच्या साऊथ इंडिया टूरचा 8वा दिवस आहे आणि आज आम्ही आहोत रामेश्वरममध्ये. तर आता सकाळी आंघोळ करून आता आम्ही रामेश्वरम टेम्पलला जाणार आहे दर्शन घ्यायला. तर तिथून पुढे मग आम्ही आता जाणार आहोत धनुषकोडी, तिथे आपला राम सेतू वगैरे तिथे थोडंसं शूट वगैरे करून मग पुढे आम्ही पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. तर आता सध्या आंघोळ करून आता रेडी होऊन आम्ही नाश्ता वगैरे करण्याला मग आम्ही तिथून मंदिरात दर्शनाला जाणार आहे. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे तिथं मंदिरामध्ये. तिथं दर्शन घेणार आणि मग बघू दर्शन कसं होतं, काय किती वेळ लागतो. गर्दी तर वाटत नाही आहे जास्ती काही. इथे असा काही ड्रेस कोड नाही आहे, पण तरी आता आम्ही आणला आहे म्हणून आम्ही घातला आहे धोती आणि टॉवेल वगैरे. खूप छान असं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही आता सध्या आम्ही चाललो आहेत रामेश्वरम धामला. आपल्या 4 धामपैकी एक धाम म्हणजे रामेश्वरम धामला. तर मंदिरात येऊन आम्ही दर्शन वगैरे करणार. बहुतेक मोबाईल अलाउड नाही आहे. तर त्याच्या पुढे खूप छान असं हे टेम्पल आहे, बघू शकता. तर मित्रांनो, इथे अशापैकी असे दुकाने लागलेले आहेत. इथे थोडेसे देवांची मूर्ती वगैरे, शंख शिंपले वगैरे असे स्टॉल्स लागलेले तिथे परिसरामध्ये. तर तिथून पुढे मग आतमध्ये मंदिरात आम्ही दर्शन करणार. खूप छान असं हे मंदिर आहे. रथ तर मित्रांनो, अशा पद्धतीने आमचं एक तासामध्ये दर्शन झालेलं आहे. जास्ती गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन थोडं लवकर झालं. आता आम्ही इथून निघालोच धनुषकोडीला आणि खूप छान वाटतं इथे रामेश्वर धामचं दर्शन घेतल्यानं. महादेवाची जी पिंड आहे ती खूप छान दिसते, जे दिव्याचा प्रकाश वगैरे. थोडं दुरून दर्शन आहे पण ठीक आहे, दिसते छानपणे आणि आहे मन शांती आहे. जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना. तर मित्रांनो, आता आम्ही निघालोत धनुषकोडीला. जिथे राम सेतू वगैरे आहे. तर धनुषकोडीचा डिस्टन्स इथून 20 किलोमीटर आहे रामेश्वरमवरून. 10. तर मित्रांनो, आता आम्ही इथे राम सेतूवर पोहोचलो आहेत. बघू शकता हा व्ह्यू. आणि आम्ही ड्रोन शॉट काढलेत बाईकवर. एवढे भारी शॉट आलेत, खूप भारी. तुम्हाला बघायला मजा येणार आहे. चारही बाजूला समुद्राचं पाणी आमच्या. कडक एकदम मस्त फिलिंग आहे. आम्ही धनुषकोडीला पोहोचलो आहोत मुंबई पुण्यावरून. आमचं टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे आज. झालेलं आहे कम्प्लीट.
दाखव समुद्र दाखव त्यांना. टार्गेट झालं कम्प्लीट भाऊ. तर मित्रांनो आता आम्ही आहे सध्या रामसेतूवर. तुम्ही बघू शकता असे हे जे रामसेतूचे जे पार्टिशन झालेत, म्हणजे की काही काही दगड असे पाण्याच्या खाली गेलेले आहेत आणि जे असे दगड वरती आहेत ना, ते असे बेटासारखे तयार झाले आहेत. दगड जॉईंट करून आता बेट झाले. असं मी तुम्हाला ड्रोन शॉटमध्ये वरती दाखवेलच, मला कॅप्चर झालेलं आहे. खूप छान असा व्ह्यू आहे, तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो आता मी इथे ड्रोन फ्लाय केला आहे आणि खूप भारी शॉट्स आलेत, ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच आहेत. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. एकदम क्लिअर असा तुम्हाला रामसेतू दाखवतो मी ड्रोन शॉटमध्ये. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि स्टे ट्यून. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे खूप अशा चांगल्या प्रकारे गर्दी आहे आणि लोक पाण्यामध्ये एन्जॉय करत आहेत. त्यांनी इथे एक सॅम्पल स्टोन ठेवला आहे, असं दुरून दिसत आहे की ते हातामध्ये घेऊन लोक फोटो काढत आहेत. बघू. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा जो स्टोन आहे हा पाण्यात तरंगतो, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो तो स्टोन खरंच पाण्यामध्ये तरंगतो. आम्ही हातात घेऊन बघितलं, त्याचं वजन वगैरे खूप जास्त जड दगड आहे, तरी तो पाण्यात तरंगतो. म्हणजे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये सत्य आहे. तो पाण्यामध्ये का तरंगतो वगैरे बघू शकता. 15 किलोचा दगड आहे हा. 15 किलोचा दगड एवढा पाण्यामध्ये तरंगतो. तर मित्रांनो आता आम्ही इथून निघालो धनुषकोडीवरून. रामसेतूवर आम्ही फोटोज वगैरे काढून आता इथे हॉटेलमध्ये त्याच ब्रिजवर आम्ही फिश राईस वगैरे खाणार. मस्त अशी त्यांनी पकडलेली गावरान फिश आहे समुद्रातून. इथे ते इथले लोकलाइट्स आहेत. तर आता फिश वगैरे राईस खाऊन आम्ही पुढे जाणार आहोत. पुढे ही मच्छी आम्ही आता खाणार आहेत. अण्णांनी स्वतः जाऊन समुद्रातून पकडून आणलेली मच्छी येतं. मित्रांनो आमची ही फिश फ्राय आलेली आहे आता, मस्तपैकी अशी भारी दिसायची आणि चव पण छान आहे.
तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहेत मदुराईला. आमचं रामेश्वरम फिरून झालं आहे. धनुषकोटीला पण आम्ही गेलतो, चांगल्यापैकी शूट केला, फिरलो वगैरे. आणि आता आम्ही निघालो आहेत मदुराई. संध्याकाळपर्यंत मदुराईला पोहोचणार. मग उद्या सकाळी मीनाक्षी टेम्पलचं दर्शन घेऊन मग आम्ही पुण्याला परतीच्या प्रवासाला आता सुरुवात करणार उद्यापासून. तर आजच्या डे 8ला एवढंच. भेटूया डे 9ला.